अनेक अनेक धन्यवाद राहुल भोईर. तर पाहतोय की आपण दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना आहे दोन दिग्गज संघामध्ये. एकीकडे जर पाहिलं आपण जय मसोबा चिकनगड, तर दुसरीकडे पाहतोय आपण असदे अशी फाईट पाहायला मिळेल. तर विकेट हॅट्रिकली तर मात्र प्रल्हाद काळेंच्या माध्यमातून जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर रोख रक्कम 1,000 रुपये देण्यात येईल. आणि सरळ दोन लागोपाठ जर झेल टिपल्या गेले तर मात्र 500 रुपये देण्यात येईल. नाणेफेक हरल्यानंतर इथं मात्र पाहतोय आपण जय मसोबा चिकनगड हा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहतोय आपण. सलामी जोडी खेळपट्टीवर आहे. निकेश आणि प्रशांत ही जोडी खेळपट्टीवर आहे. स्ट्राईकला प्रशांत. पहिला चेंडू अतिशय अफलातून हा फटका पाहतोय आपण. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय, सीमा पार येतोय. पहिल्या चेंडूवर दमदार चौकार. चिकनगड संघाची प्रशांत नावाचा फलंदाज तुटून पडलाय प्रत्येक चेंडूवर. सामन्याचे पंच म्हणून पाहतो आपण निल्सन. खूप मोठं व्यक्तिमत्व सापाड गावाचं आणि एक खूप चांगलं व्यक्तिमत्व. पंचच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण मेन पंच. आणि यावेळेस पात्र त्रिफळाची बाद. पहिला फलंदाज बाद होतोय चिकनगड संघाचं. यावेळेस मात्र प्रवीण यांचा चांगला चेंडू होता. जवळपास फुल्लींचा चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही तोपर्यंत मात्र चेंडू यष्ट्या उडून गेले. आणि पहिल्या विकेटची आवश्यकता होती असते संघाला, तर तो विकेट मिळवून देतोय गोलंदाज प्रवीण. क्रमांक 3 गिरीश फलंदाज जातोय. आणि पहिल्या सामन्यातला हिरो ज्याने आज अर्धशतक पटकावलं होतं तो म्हणजे निकेश. खेळपट्टीवर पाहतोय आपण. काय अतिशय सुरेख अप्रतिम अफलातून खेळी साकारली होती आणि या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक ठोकलं होतं निकेश यांनी. याच पात्र टर्न केलं चेंडूला खाली क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत मात्र संधी होती. अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय. संघात धावसंख्या पुढे सरकते ती 11. यानंतर जो सामना होणार आहे यावेळेस पात्र ड्राईव्ह केले. ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. काऊ कॉर्नर क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत मात्र एक सिंगल. धावसंख्या 12. उंबारली संघाचा संगणक आणि वाडेकर संघाचा संगणक आपण या 4 षटकानंतर टॉससाठी सज्ज राहायचे. अतिशय सुरेख चेंडू खोल टप्प्याचा चेंडू होता. आणि याचबरोबर पाहतोय की आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. यानंतर वाडेघर विपक्ष फाईट पाहायला मिळणार आहे उंबारली संघादरम्यान. दोन्ही अतिशय चांगले उत्तम दर्जाचे संघ आहेत आणि त्या संघादरम्यान मात्र एका फाईट पाहायला निश्चित मिळेल. तर पहिल्या षटकामध्ये जर पाहिला पण तर 12 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये अशी सावध सुरुवात आहे आणि समाधानकारक सुरुवात पाहतोय आपण
चिकनगड संघाच्या माध्यमातून आतापर्यंत एक चौकार एक षटकार ठोकला होता प्रशांत यांनी, पण निराश केले आणि तिसरे चेंडूवर मात्र बाद झाला होता. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरे षटक टाकण्यासाठी ते मात्र गोलंदाज येतोय तो चिन्मय, एक चांगला युवा ऑलराऊंडर पाहतोय आपण आज संघाच्या माध्यमातून. ज्या प्रकारे पहिल्या सामन्यात त्यांनी एक अतिशय छान उल्लेखनीय 4 षटकामध्ये एक मॅरेथॉन खेळी साकारली होती 35 धावाची, आणि त्याच खेळीच्या बळावर मात्र या संघाने तो सामना जिंकला होता. चिन्मय समोर खेळण्यासाठी निकेश, पहिल्या षटकाच्या समाप्तीपर 12 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. A1 जोडीच्या माध्यमातून आपण सापाट ट्रॉफी 2022चा हा तिसऱ्या दिवसाचा आनंद घेतोय. पिंटू शेट पाटील आणि अधिक पाटील आणि संपूर्ण कुशल स्पोर्ट सापाट संघाच्या माध्यमातून एक भव्य दिव्य ही टेनिस क्रिकेटची स्पर्धा पाहतोय आपण. सामन्याचे पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये निल्सन, खूप मोठं नाव आहे सापाट गावामध्ये, आणि तशीच स्कोरलेग पंच म्हणून जी जबाबदारी पार पडतायत आणि जिथं नावाजलेले खेळाडू बच्चा. दुरून खेळण्याचा प्रयत्न हवेत आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. एका पाठोपाठ एक 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि ज्या पहिल्या 2 चेंडूवर पाहिलं होतं की तब्बल 10 धावा, त्यांचा मात्र संघर्ष करताना पाहतोय आपण. जय मसोबा चिकनगड संघाचे फलंदाज चिन्मय पहिल्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त करतोय आणि एक चांगली सुरुवात या षटकामध्ये पाहायला मिळते. फलंदाज शेवट कसा करेल या षटकाचा पाहायचं आहे. 12 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. याच पात्र अतिशय चांगला फटका उडवलाय चेंडूला, काऊ कॉर्नरच्या वरतून ठोकलाय हा उत्तुंग षटकार. निघणारा हा पहिला षटकार आहे आणि आता मात्र संघात धावसंख्या पुढे सरकते ती 18 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. इथून मात्र सर्व सामने 4 षटकाचे राहील. गोलंदाज सज्ज होताना राऊंड द विकेट मारा करतोय चिन्मय. यावेळेस पात्र ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण, सुरेख फटका, पण प्लेसमेंट ठीक नाहीये. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे, तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना ती 19. करंट रन रेट जर पाहिला आपण 12.67. आदित्य 2 चेंडूवर 7 या धावसंख्येवर आणि गिरीश मात्र धीमी फलंदाजी करतोय. 2 चेंडूचा सामना केला आणि 1 या धावसंख्येवर गिरीश फलंदाजी करतोय. चिन्मय सज्ज होताना राऊंड द विकेट मारा करण्यासाठी. यावेळेस पात्र उंचसा फटका, बॅक टू द बॉलर, स्वतः चिन्मय चेंडू खाली, परतीचा प्रवास करावा लागेल. तिसरा फलंदाज बाद होतोय इथं मात्र चिकनगड संघाचा गिरीश. खर्च केला पण 2 महत्वपूर्ण विकेट. पुलचा फटका पॉवरफुल आणि चेंडू मात्र गुलवतो मिड विकेटच्या वरतून ठोकलाय हा षटकार.
आज चेंडूमध्ये 13 धावा खर्च करतोय, 2 विकेट आता मात्र प्राप्त केलेली आहे. आणि सरासरी जर पाहिली आपण प्रति षटकामागे जी करंट सरासरी पाहतोय आपण 13.64, धावसंख्या 25, दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण. याच पात्र ड्राईव्ह करायचं होतं पण हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि चांगलं विकेट किपिंग पाहायला मिळालं. षटकाची समाप्तीचा इशारा येतोय नेल्सन यांच्या माध्यमातून. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25. चिन्मयचा षटक पाहूया आपण. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर मात्र निर्धाव डॉट चेंडू. हे पाहू शकता आपण. खूप चांगलं दृश्य आपल्या टी व्ही स्क्रीनवर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. आतापर्यंत पहिली इनिंग पाहतोय आपण मार्गस्थ आहे. 2 ओव्हर 25 धावा आणि 3 विकेट. संघर्ष करताना पाहतोय चिकनगड संघाला. पण संघर्ष जर म्हटलं तर योग्य ठरणार नाही, कारण की 4 षटकाचा सामना आहे आणि 12.50ची सरासरी पार केलेली आहे. 25 इथून मात्र अजून जर 25 धावफलका लावल्या गेल्या तर मात्र एक चांगली धावसंख्या म्हणू शकतोय. 50-55 पर्यंत जर हा संघ पोहोचला तर मिलिंद व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी येतोय व्हीआयपी डाईज अँड टोकाकडनं. एक्स्ट्रा धावा अजून एकही पण नाही आहे. 2 ओव्हर 25, 3 बाद. आदित्य 2 ओव्हर 7 आणि मयूर 2 ओव्हर 6. 2 चेंडूवर 6 आणि 2 चेंडूवर 7 वर खेळतोय स्ट्राईकचा आदित्य. यावेळेस माझा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित चेंडूला घेता आला नाही. पॉईंट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत मात्र संधी होती. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज आदित्य. आता मात्र 3 मयूर 3 चेंडूमध्ये 7 या धावसंख्येवर खेळतोय आणि आदित्य स्ट्राईकला असेल आता मात्र. आज दे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. याच पात्र बॅक टू द बॉलर खेळायचं होतं पण हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि अजून एका चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज मिलिंद. धावसंख्या 26, 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. प्लेड ऑन होता होता थोडक्यात बचावले इथं मात्र फलंदाज पाहतोय आपण. पॅक क्राऊड अजून एवन जोडी पिंटू शेठ पाटील आणि अधिक पाटील आणि संपूर्ण कुशल स्पोर्ट आणि श्रीशा स्पोर्ट यांच्या माध्यमातून एक अतिशय चांगलं देखणं आयोजन पाहतोय आपण. चांगला चेंडू, प्रश्न विचारला गेला आणि होय सहमत आहे. ती अपील उचलून धरली आणि पंचाच्या बोट आकाशाकडे. चौथा फलंदाज बाद. पाहू शकता रिप्लेमध्ये. हे पाहू शकता कशा प्रकारे पायचीत बाद झाला होता. मधल्या चेंडू पॅडवर आदळलाय. प्रश्न विचारला आणि होय सहमत आहे असंच दाखवलंय. चांगला चेंडू बॅक टू द बॉलर हवेत होता पण मात्र एक धाव पूर्ण एवढं सोपं नाही. वेगवान फटका होता. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. धावसंख्या 27. या षटकामध्ये मात्र पूर्णपणे कम्पॅक्ट करून देताना गोलंदाज इथं मात्र ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय मिलिंद नावाचा हा गोलंदाज. 4 चेंडू 2 धावा 1 विकेट प्राप्त केला. म्हणजे अतिशय लाजवाब गोलंदाजी करताना मिलिंद. राईट द विकेट. यावेळेस पात्र चुकीचा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि तिसऱ्या अटेम्प्टमध्ये इथं मात्र झेल टिपल्या गेलं. अजून एक फलंदाज बाद.
लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये टॅवर होते, तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. अचूक थ्रो पाहायला मिळालं आणि सर्व टाळ्यांनी या थ्रोचा आनंद वाढवताना पाहतो आपण. क्षेत्ररक्षकाचं षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 28. 28 लॉस ऑफ पाहतोय आपण 5 विकेट्स. 4 षटकाचा सामना आहे, म्हणजे हा अंतिम षटक असेल. इथून मात्र जय मसोबा चिकनगराज संघ किती धावपर्यंत मजल मारू शकतो हे पाहायचं आहे. कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली ग्रामीणचे नामवंत संघ आपण पाहतो या स्पर्धेमध्ये लढत देताना. उद्या जर पाहिलं आपण, उद्या खास खूप मोठे मोठे संघ आहेत, त्यामध्ये तिसगाव संघ, त्यानंतर मात्र जर विचार केला आपण तिथं सोनारपाडा आणि विपक्ष वाकलन अशी फाईट पाहायला मिळेल. तो सामना निश्चित एक महत्त्वपूर्ण सामना रंगणार. त्यानंतर मात्र मोठा गाव उंबारडे सुनील मामा यांचं आगमन झालेलं आहे आणि मामांना मी विनंती करेन की मामा आपण या व्यासपीठावर, ही स्पर्धा आपली आहे मामा. आम्ही सातत्याने उल्लेख करतोय की आपण एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि क्रिकेटवर तुमचं खूप प्रेम आहे आणि तुम्ही सुद्धा 40+ अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत. म्हणून सुनील मामा, मी आपल्याला विनंती करेन, जुनं ते सोनं म्हणतात आणि आयुष्यामध्ये बघा मित्रांनो, जीवन किती वर्ष जगणार हे कोणाला माहीत नाही आहे. या पृथ्वीवर आपण फक्त पाहुणे म्हणून आलो आहेत. कोणी 60 वर्षासाठी, कोणी 10 वर्षासाठी, कोणी 100 वर्षासाठी. ही पूर्ती आपल्या बापाची नाही आहे, हे सोडून जावं लागेल आपल्याला. मर्यादित पाहुणे आपण इथं आलो आहेत, पाहुणे म्हणून. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न हवेत आहे आणि तिथे मात्र कुठल्या प्रकारचे क्षेत्ररक्षक नाही आहे. अतिशय वेगात दुसरी धाव आणि जगाच्या पाठीवर खूप मोठं संकट निर्माण झालेलं आहे पाहतोय 3 दिवसापासून. आणि कधी पण कुठलाही देश जर या लढाईत उडी मारली तर समजा की अणुबॉम्बनी असलेला तो महायुद्ध होईल आणि त्याच्यात मात्र नाकारता येत नाही आहे. किरण अगदी बरोबर आपण माहिती देत आहेत. यावेळेस पाहता फ्लिकचा फटका पाहतोय आपण. पण आज एक किरण दादा खूपच चांगली बातमी आहे की एअरलाईन्सनी भारतीयचे जे विद्यार्थी फटले त्यांना मात्र घेऊन निघाले तिथून. तर धावसंख्या पाहतोय आपण, धावपल करू इथं मात्र 32. आणि निश्चित ज्या देशाने आक्रमण केले त्या देशाच्या राष्ट्रपतींनी सांगितलं या चेंडूनंतर चर्चा होईल. यावेळेस पात्र बाहेर निघणारा चेंडू होता आणि इथं मात्र पाहतोय की फलंदाज बाद होतोय. आपण बाहेर जाऊ शकता आणि मनापासून आभार व्यक्त करेन मी, कारण की तब्बल 20,000 पूर्ण MBBS उच्च क्वालिटीचे शिक्षण घेणारे ते विद्यार्थी आहेत आपले. या घडामोडी जगामध्ये आता मात्र जग विनाशकारक स्थितीकडे चाललं आहे का हे समजत नाही प्रत्येक व्यक्तिमत्वाला. ज्या प्रकारे कोरोनाने धुमाकळा घातला आहे, खूप मोठं नुकसान झालं आहे आणि त्यानंतर हा तर विनाशकारी दिसतोय मला. पण देवाला एकच प्रार्थना करूया आपण सर्व हिंदुस्थानी की इथं मात्र ही शांतता व्हावी अशीच आपण अपेक्षा करूया. तर मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 दिग्गज संघ लढताना पाहतोय आपण. थोडीशी स्थिती नाजूक आहे. प्रथम फलंदाजी करताना पाहतोय आपण चिकनगड संघाची 32-6 गडीच्या मोबदल्यामध्ये, कारण की टेनिस क्रिकेट आपला खास ठाणे जिल्ह्याचा हा मोठा आवडता छंद आहे, टेनिस क्रिकेट. अजून एक चांगला हा चेंडू हाताळला गेला. आता मात्र 32 अंतिम षटक प्रगतीपथावर येणारे. इथून मात्र फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी. चांगला चेंडू परत आणि यावेळेस पात्र अतिशय वेगात एक थोडी धाव पूर्ण होईल की नाही. पंचाचा बोट आकाशाकडे, 7वा फलंदाज बाद. किरण दादा, असं वाटते की ज्या प्रकारे जयमसोबा चिकनगड संघ एक प्रभावशाली मोठा संघ आहे, पण या सामन्यामध्ये कुठेतरी बॅकफुटला आहे. पहिल्या सामन्यात हिरो होता, पण दुसऱ्या सामन्यात 0 ठरतो काय पाहायचं, कारण की अजून सामना संपला नाहीये. 7वा फलंदाज बाद होतोय.
आता मात्र खूप नाजूक स्थिती जे मसोबा चिकनगड संघाची, ज्या प्रकारे अपेक्षा होती की एक मोठी धावसंख्या उभी करेल, पण असं घडलं नाही. आज दे संघाचा एक चांगला परफॉर्मन्स पाहिला आपण. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा, त्यानंतर मात्र काय कमबॅक केले प्रत्येक गोलंदाजांनी. याच पात्र ओळखला चेंडूला हवेत आहे. ओ माय गॉड, दुखापत झाली असती कदाचित कदाचित, ज्या प्रकारे प्रयत्न केला होता झेल घेण्याचं. आणि याचबरोबर ही इनिंग इथं मात्र समाप्त होते. धावसंख्या 34 आणि 35 धावचं टार्गेट हे पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे हा फटका खेळला होता. निश्चित दुर्दैवानं म्हणावं लागेल की कुठली पण दुखापत झाली नाही तिथं, हे पाहू शकता आपण, हे पाहू शकता रिप्लेमध्ये. निश्चित याचबरोबर ही इनिंग समाप्त होते. पाहू शकता आपण बॅटिंग कार्ड पाहू शकता आपण. प्रशांत बोल्ट प्रवीण 3 मध्ये 10, निकेश कॅच करण बोल्ट चिन्मय 2 चेंडूमध्ये 1 धावा, गिरीश कॅच चिन्मय बोल्ट चिन्मय कॉटन बोल्ट चिन्मय 3 चेंडू 1 धावा. त्यानंतर मात्र आदित्य आणि बॉलिंग कार्ड पाहतोय आपण. 1 षटक हाताळलं प्रवीण यांनी, 12 धावा खर्च केला, 1 विकेट प्राप्त, एक डॉट चेंडू. त्यानंतर चिन्मय यांनी चांगलं षटक हाताळलं, 13 धावा 2 विकेट. त्यानंतर मात्र सर्वात चांगलं षटक तो मिलिंद यांचं, 3 धावा 2 विकेट. तर 35 धावाचं टार्गेट आहे आदेश संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी. तर टॉस करण्यासाठी दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचे आहे. वाडेकर विपक्ष पाहतोय आपण उंबारली. एक टफ फाईट काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे. वाडेकर संघाचा संगणक आलेला आहे, वेलकम. उंबारली संघाचा संगणक आपण लगेच या, अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल, कारण की आम्ही पहिले अनाउन्स केलं होतं. गावदेवी स्पोर्ट उंबारली संघाचा संगणक आपण या लगेच. आपला प्रतिस्पर्धी संघाचा संगणक इथं मात्र हजर आहे. तर टॉस करण्यासाठी आमची एवन जोडी सुद्धा टॉस बॉक्समध्ये असेल. आणि प्रमुख मान्यवर जर पाहिलं आपण तर आदरणीय सन्माननीय सचिन भोईर साहेब यांचे शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. उंबारली संघाचा संगणक शेवटचा कॉल आहे, आवाज येत असेल तर लगेच या दादा. शेवटी मात्र 4थ्या वेळेस आवाज दिल्यानंतर आपण तिथून उठलाच, खूप खूप आभार आहे आपलं. तर आदरणीय सचिन भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. नाणेफेक करतील सन्माननीय सचिन भोईर साहेब. दोन्ही संघाला खूप खूप गोड गोड शुभेच्छा. उंबारली विपक्ष वाडेघर म्हणजे एक दोन्ही नामवंत संघ आहे. आणि एवन जोडी सुद्धा टॉस बॉक्समध्ये आपण पाहतोय आपल्या टी व्ही स्क्रीनवर. 4 षटकाचा सामना आहे. संगणक पाहतोय आपण वाडेघर संघाचा अतुल आणि उंबारली संघाचा संगणक यांना सुद्धा आपण पाहू शकता. आणि त्या समेत मान्यवर सचिन भोईर साहेब यांचे शुभ हस्ते टॉस होताना नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. उंबारली संघाच्या बाजूने गेले आणि निर्णय लगेच सांगायचा आहे. निश्चित पाहतोय की आपण ज्या प्रकारे आता मात्र माहिती मिळाली आपल्याला, कुशल स्पोर्ट उंबारली आणि श्रीशा 11 वाडेघर हे नावं असतील या सामन्यासाठी, कारण की आमचे आयोजक इवन जोडी आणि सर्व पिंटू शेठ पाटील आम्हाला माहिती देतात. तर षटकराची अटिकला लागोपाठ 3 जर ठोकले तर 1000 रुपये प्रल्हाद काल यांच्याकडून. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, सामन्याला सुरुवात होते. पुढचं धावतं वर्णन आपण ऐकूया राहुल भोईर यांच्या माध्यमातून.
अजून एक चांगला फटका आहे. आता मात्र तिथं फिल्डर उपस्थित आहे. थोडीशी खराब फिल्डिंग. 2 धावा इथं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण 10 वरती. विजयासाठी 35 बनवायचे आहेत. अजूनही 25 धावेची गरज. चेंडू शिल्लक आहेत 20. यापुढच्या दोन्ही टीमला रेडी राहायचं लगेचच. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल 2 चांगल्या टीम मध्ये. इनसाइड आउट. अजून एक सुंदर फटका आहे चिन्मयच्या पाठमधून. अजून 4 धावा. व्हेरी गुड बॅटिंग. व्हेरी गुड बॅटिंग. नेक्स्ट बॉल. त्याचा हा फटका तर चांगला आहे. फिल्डर दूरवर येतील उचलून फेक करेपर्यंत 2 धावा इथनं अजून मिळतील. ओव्हर पहिली झाली आहे कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा केस संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 16 वरती. एक दणदणीत आणि दर्जेदार अशी सुरुवात. 18 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 19ची गरज आहे. चिन्मयनं पहिल्याच ओव्हरमध्ये सामना खुला केला. चिन्मयनं गोलंदाजी करत असताना देखील अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर एकूण धावा बनवल्यात 16 आणि आता मात्र इक्वेशन 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावेची गरज आहे मॅचमध्ये. सेकंड ओव्हरला सुरुवात. फिल्डिंग तर चांगली झाली आहे. एक धाव इथनं मिळेल. शुभम आलेत दरम्यान षटकामध्ये गोलंदाज. संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या 17. 70 इन बोट. षटकातील पुढील चेंडू यावेळेस ओव्हर पिच आहे. फटका देखील सुंदर आहे. धावा देखील चांगला मिळतील. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी हा षटकार. रेडी राहायचं आपल्याला. वडेकरची बॅटिंग आहे. उंबारली संघ आपल्याला रेडी राहायचं आहे. अजून एक सुंदर फटका आहे. हा देखील चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चिन्मयची जबरदस्त फलंदाजी. भूषण पाटील आपण यायचं लवकर. चला तुमची बॅटिंग आहे. यावेळेचा हा फटका हवे तर मिसामिंग शॉट. फिल्डर आहे झेलच्या खाली. झेल झाला ड्रॉप. पाच धावेची फक्त गरज आहे. उंबारली संघ पुढच्या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या अगेन्स्ट वाडेकर. चांगली प्लेसमेंट आहे. चिन्मयला मात्र नक्कीच स्ट्राईक दिली जाते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 31. 4 धावेची गरज आहे. या दरम्यानचा हा फटका तर चांगला आहे. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. धावा मिळेल. 1 ओव्हर संपलाय. दुसरा फक्त त्याचा धावांची गरज आहे 3.
यावेळेचा हा फटका तर सुंदर आहे. तिकडे फिल्डर प्रेक्षक म्हणून आहेत. विजयाचा षटकार आणि एकतर्फी मात्र ही मॅच जिंकली असदे संघानं. अभिनंदन असदे संघ आणि हार्ड लक टीम चिकनगर. देऊया आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन मॅन आर्मीचा रोल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करणारा 9 चेंडूमध्ये बनवले 29 गोलंदाजी करत असताना 2 विकेट 13 धावा खर्च केला. चिन्मय मॅन ऑफ द मॅच. नक्कीच सन्माननीय प्रधानजी पाटील साहेब यांचा मनापासून आभार ज्यांनी आम्हाला ग्राउंडची व्यवस्था करून दिली आहे. नक्की